महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना विविध शिक्षक संघटनाच्या वतीने गुरुवारी 9 जुलै रोजी शिक्षकाच्या विविध मागण्यांकरिता जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। राज्यातील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली। पदोन्नती विषयक अन्यायकारक अटी टाकण्यात आल्या। तसेच संच मान्यतेचे चुकीचे धोरण सरकार राबवित आहे आणि बीएलओ सारखे सक्तीचे कामे देऊन शिक्षकांना त्रस्त करण्यात आले आहे। यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकविण्याचे सोडून इतर कामात व्यस्त राहत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होत आहे। म्हणूनच बीएलओ सारखी कामं शिक्षकांना देण्यात येऊ नये, संच मान्यतेचे चुकीचे धोरण रद्द करावे, शिक्षकांना टीईटी परीक्षा देण्याचा निर्णय मागे घ्यावा, यासाठी हे एक दिवसीय राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना, शिक्षक समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र टीईटी, सीईटी उत्तीर्ण सिनियर शिक्षक कृती समिती, महाराष्ट्र खासगी शाळा शिक्षक संघटना, शैक्षणिक व्यासपीठ मुख्याध्यापक संघ व अन्य समविचारी शिक्षक संघटनांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यातील प्राथमिक शिक्षक, विद्यार्थी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या भवितव्यासाठी हे शाळा बंद आंदोलन करण्यात आले। मोर्चा गर्ल हायस्कूल चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला। या मोर्चामध्ये गजानन चौधरी, सुभाष सहारे, किरण पाटील, अजयानंद पवार, शैलेंद्र दहातोंडे, सुरेंद्र मेटे, राजकुमार खर्चात, राजेश गाडी, प्रमोद कडू, सुनील केने, गजानन मोरे, अनिल कोल्हे, राजाभाऊ राजनकर, वसीम परहत, प्रभाकर जोड, संदीप देशमुख यांच्यासह असंख्य शिक्षक सहभागी झाले होते। आज काय विषय नेमका? आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या वतीने राज्यातील समस्त शिक्षकांच्या संघटना एकत्रित येऊन राज्यामध्ये जे शिक्षण विभागामध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे त्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी महोदयांकडे हा मोर्चा या ठिकाणी आलेला आहे आणि यासोबतच जिल्ह्यातील 100% शाळा बंद आंदोलन करून शिक्षक आज मोर्चामध्ये या ठिकाणी आलेले आहेत। आमच्या प्रमुख मागण्या आहेत की माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्यामध्ये देशातील इतर राज्याप्रमाणे पंजाब असेल, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक याप्रमाणे इन सर्व्हिस टीचर साठी सेपरेट टीचर टीईटी झाली पाहिजे। 1,65,000 शिक्षक आज स्वतःच्या नोकरीच्या प्रचंड गांभीर्याने त्यांना प्रचंड मानसिक दडपणाखाली काम करत आहेत। सोबतच बीएलओ एसआयआरचं काम असेल, सेवाज्येष्ठ शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न असेल आणि मोठ्या प्रमाणावर शिकवण्याचं काम सोडून शिक्षक कामाला लावलेली आहेत, हे थांबली पाहिजे, याच्यासाठी हा मोर्चा आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।